नमस्कार पुणेकर माझामध्ये आपले स्वागत. सध्या आपण औंध रोड या ठिकाणी तेजविंदर सिंग तूर यांच्या राहते घरी श्री साईबाबा यांची पादुकाचं दर्शन दरवर्षाप्रमाणे नागरिकांना ते उपलब्ध करून देतात. तसेच आपल्यासोबत सोम नागरे आहेत, महासापती यांचे 5 वंशज आहेत, शंकरभाऊ तडाके आहेत आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दर्शन घेण्यासाठी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण जाणून घेऊ या पादुकाबद्दलचं काय महत्त्व आहे हे आपण 5 वंशज जे आहेत महासापती ते आपल्याला सांगतील. माझं नाव सोहम संदीप नागरे. मी शिर्डीवरनं आलो आहे. मी म्हाळसापतीची 5वी पिढी आहे आणि या पादुका बाबांनी 18 ते 20 वर्ष वापरलेल्या आहे. तर या पादुका बाबांनी म्हाळसापतीच्या कुटुंबाला दिलेल्या होत्या त्या काळी. तर त्या अजूनही आमच्याकडे आहे आणि जसे साई भक्त बोलवतात त्यांच्या घरी पादुका घेऊन, तर तसं आम्ही जात राहतो. एका दिवशी बाबा असेच म्हाळसापतींच्या घरी आलेले होते आणि म्हाळसापती हे भिक्षा मागण्यास गेलेले होते. तर त्यांची पत्नी घरी होती. तर तेव्हा बाबांनी विचारलं म्हाळसापती कुठे आहे. तर त्यांच्या पत्नींनी बाबांना सांगितलं की म्हाळसापती भिक्षा मागण्यास गेलेले आहे. तर त्याच्यामुळे मग बाबा त्यांची त्या पादुका तिथेच ठेवून बाबा द्वारकामाईकडे परत गेले. तर म्हाळसापती भिक्षा मागून आल्यानंतर त्यांनी बघितलं की बाबांच्या पादुका घराच्या बाहेर आहेत. तर मग म्हाळसापती घरात गेले. त्यांना वाटलं बाबा घरात बसलेले आहे. तर मग त्यांनी त्यांच्या पत्नीस विचारले की बाबा आले होते का वगैरे. तर मग त्यांच्या पत्नीने सांगितलं की बाबा आले होते तुम्हाला भेटण्यास, पण तुम्ही नव्हते. तर मग बाबा त्या पादुका हातात घेऊन परत द्वारकामाईकडे गेले बाबांना देण्यास. बट बाबांनी त्यांना उत्तर दिलं ही गोष्ट तुला जड झाली आहे का. मग तेव्हापासून ते हे ज्या पादुका आहे हे आमच्या देवघरात राहतात, पूजा चालू राहतात. ते बाबा चांद पटेल यांच्या बारातमध्ये आलेले होते. तर ते रात्रीची वेळ होती. मग खंडोबा मंदिरापुढे जी जागा आहे ती त्या काळी ती ओपन स्पेस होता तो सगळा. तर तिथे झाड होतं म्हणून झाडाखाली बाबांनी त्यांनी थांबलेले होते सगळे. तर सकाळी म्हाळसापती आपल्या रेग्युलर टायमिंगला खंडोबा मंदिराची जी पूजा वगैरे अर्चना राहायची ती म्हाळसापतींकडे होते. तर मग ते करण्यास गेलेले होते. तर बाबा अचानक खंडोबा मंदिराकडे येत होते. तर त्यावेळेस आमच्या पंजोबांच्या तोंडातून म्हणजे ॲटोमॅटिकली हे नाव निघलं या साई. मग त्या दिवसापासून बाबांना साईच नाव पडलं. ज्या ज्या भक्तांना वाटतं की बाबांच्या पादुका त्यांच्या घरी येऊ, मग ते बोलवत राहताना आम्ही तशा प्रकारे जात राहतो. ते पूर्ण भारतात राहतात. जसे इव्हेंट्स येत राहतात तशाप्रमाणे आम्ही जात राहतो. मैं 1962 से जब मैं 2 साल 3 साल का था तब मैं अपने पिताजी जो आर्मी में थे उनके साथ शिरडी जाता था मैं. बीच में 15-20 साल ऐसा हो गया कि पिताजी के और माताजी के जाने के बाद हमारा जाना बंद हो गया. फिर योगा योग शिरडी जाना शुरू हुआ और वहाँ पे फिर अभी हम कंटिन्यूस जाते हैं पिछले 30 साल से. एक दिन विजय लांडे करके एक कॉरपोरेटर थे पिंपरी चिंचवड़ में. वो दिवाली वाले दिन बाबा की मूर्ति लेके मेरे घर पे आए और बाबा का मूर्ति हमने अभी खोला भी नहीं था. तो बच्चे छोटे छोटे थे. तो एक बहुत बड़ा किंग कोबरा हमारे बंगले में निकला और मेरे 2 एल्सेशन कुत्ते थे. लड़ते लड़ते एल्सेशन कुत्ता मर गया. लेकिन जब हमने बाहर जाके देखा तो कुत्तों ने 40 फुट किचन से बाहर खींचा था उसको. अगर वो घर के अंदर आ जाता तो हम में से कोई भी नहीं बचता था. तो ये बाबा का पहला चमत्कार था जो अब ये हुआ. उसके बाद बाबा के अनेक चमत्कार रहे हमारे लाइफ में. जो विजय लांडे ने मेरे को बाबा का मूर्ति दी थी वो प्लास्टर ऑफ पेरिस की थी. अभी भी है मेरे पास. वो घस गई थी तो मैंने संगमरमर की मूर्ति शिरडी से ली और वहाँ पे जाके सब मंदिरों में मत्था टिकाया. और संडे को अब आए, गुरुवार को मैंने बाबा के मूर्ति की स्थापना की. जैसे ही मैंने दंडवत प्रणाम किया और उठा तो मुझे इनके ग्रैंडफादर नांगरे साहब का फ़ोन आया. मैं नहीं जानता था उनको और उन्होंने बोला कि मुझे बाबा की तरफ से ये आदेश मिला है कि आपके घर पे आना है सैटरडे को. तो हमने बोला आइए. तो सैटरडे को 11 बजे से वेट किया. उनका प्रोग्राम था सासवड़ में. रात को 9 बजे आए. बोले हम सिर्फ 2 घंटे के लिए आएंगे. रात को 9 बजे आए. बोले हम रात को आपके पास रहेंगे, वो उनकी वाइफ. उसके बाद 3 दिन मेरे पास रहे. और उस टाइम पे पहली बार जब आए तो इन्होंने बाबा के पादुका की बताई. जब रात को उस टाइम पे वो बाबा की कफनी लेके आए थे, जो बाबा कपड़ा पहनते थे वो. तो रात के टाइम पे जब सर सो गए तो इनके जो दादी जी हैं उन्होंने हमको कफनी निकाल के दिखाया तो ऐसा लगा कि साक्षात बाबा खड़े हैं.
तो उनसे हमने पूछा ये आपके पास कैसे है, तो बोले बाबा के डेथ से 2 दिन पहले वो फट गया था, तो बाबा सिलाने के लिए उनके पास देके गए थे, और 2 दिन में बाबा की डेथ हुई तो उनके पास पड़ा रह गया वो। तो सिर्फ पादुका ही नहीं, बाबा की कफनी भी है उनके पास, जो कपड़े पहनते थे। तो उस टाइम से फिर सर हर रेगुलर आते थे, और सर अभी पिछले साल उनकी डेथ हुई, और ये बच्चे लोग अभी टच में हैं, और हम इनको अपना घर मानते हैं, ये हमको अपना मानते हैं। रिश्तेदारी सिर्फ खून से नहीं होती, पहचान से, प्यार से होती है, और जितने लोग इधर है ये सब हमारे प्यार के रिश्तेदार हैं। इस तरह से बाबा पहली बार आए, और रेगुलरली आते, जब भी आते हैं तो हक से लेके आते हैं, और हमको बाबा का आशीर्वाद पाने का मौका मिलता है। ओम साई. माझं नाव शंकरभाऊ तडाखे. मी महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कारते आहे. माझं भारत सरकार पोस्ट खात्याने तिकीट छापलेलं आहे. मी इतका मोठा झालो की तुम्हालाही कळालं पाहिजे की मी कुणामुळं मोठा झालो. माझ्या पाठीशी थांबलेले माझे गुरुबंधू आदरणीय तेजिंदर सिंग तूर साहेब यांचा आमचा खूप जुना परिचय आणि जुनी मैत्री आहे आमची. आज ते माझ्या गुरुस्थानी आहेत, पण मी त्यावेळेपासून बघत होतो ते कट्टर साई भक्त आहेत. आणि आम्ही सुद्धा महाराष्ट्राचे गृहमंत्रीसुद्धा ज्यांचं संध्याकाळी या ठिकाणी आगमन होणार आहे, अनेक प्रतिष्ठित मंडळी आमच्या तेजिंदर सिंग तूर साहेबांचे जीवष्ट कंठस्थ मित्र आहेत. या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेब पण आहेत, ते रिटायर झालेत, पण त्यांनी ते सुद्धा आमच्या संघटित मैत्री क्षेत्रामध्ये असल्यामुळं ते कधी भ्रष्टाचार करू शकले नाहीत, ते कधी मोठं स्वतःला केलं नाही. त्यांनी इतकी प्रामाणिक आणि स्वच्छ चारित्र्य असणारी माणसं ही फक्त साई भक्तांच्या सोबत असणाऱ्यांचीच त्यांची ही कीर्ती वाढत असते. आणि याच्या मागं जर मोठं कुठलं आशीर्वाद असतील तर ते साईनाथ महाराजांचे आहेत. आज आमचं भाग्य समजायचं की या ठिकाणी म्हाळसाकांत यांचे 5वे वंशज त्यांची आमची भेट झाली. संत साईबाबा की जो संत असा काय होऊन गेला, असा काय परमेश्वर झाला की ज्याच्यामध्ये कसलाच भेदभाव नव्हता, कुठली जात नव्हती, कुठला पंथ नव्हता, कुठला धर्म नव्हता, कुठला स्त्री पुरुष असा भेदभाव नव्हता. जगातल्या मानवाला एक चांगला संदेश देऊन आशीर्वाद देण्याचं काम साईबाबांनी केलेलं आहे. आणि अशा देवाला आम्हाला नमस्कार करायला जरूर ते आवडेल. आणि म्हणून मी आज माझं धन्य समजतो स्वतःला की आज साईबाबांच्या ज्या पादुका त्यांनी वापरल्या जाण्यापूर्वी त्या पादुकांचं माझा स्पर्श झाला, मी धन्य झालो. आज तेजिंदर सिंग साहेबांनी जी इथं ह्या पादुका इथे आणण्याचा हे जे कार्यक्रम ठेवतात, तर याच्यामुळे आमची सोसायटी 604 फ्लॅटची आहे, तर 250च्या वरून इथे म्हणजे रहिवासी आहेत. एक तर एक त्यांना फायदा भेटतो, आणि आजूबाजूचे सर्वच एक म्हणजे एका स्तरावरील नाही, आमचे ॲटो रिक्षा चालक, दुकानदार, आजूबाजूचे सर्व काही आणि सर्व क्षेत्रातून, आणि जे एक विश्वास ठेवतात जे साईबाबावर किंवा सेक्युलरिझमवर, तर ते जरूर येऊन इथं म्हणजे यांच्यामुळंच हा एक योग घडतो. आणि मी मला फार भाग्यवान समजतो की मला या जागेवरती येऊन एक साईबाबाचे भक्त आणि साईबाबांचे दर्शन झाल्यासारखेच मी फिलिंग करतो आहे. मी घोडके, एक सर्व्हिसमॅन, आर्मीमधून रिटायर आहे. मी एक माझ्यासाठी चमत्कार झालेला एक अनुभव करतो. रिटायर झालो आणि सर्व्हिससाठी काहीच चान्सेस नव्हते. मी शिर्डी बाबाला गेलो दुसऱ्याच दिवशी. शिर्डी बाबाचं दर्शन घेतलं आणि घरी आलो की दुसऱ्या दिवशी 7 वाजता मुळे साहेबाचा मला फोन आला, उद्या तुम्हाला कोणत्या हालतीत इथं माझ्याकडे यायचं. मी आजच ही गोष्ट फक्त सांगू राहिलो. मी काहीच बोललो नाहीत, सर मी लगेच येतो, कारण मी धुंडतच होतो माझ्या एम्प्लॉयसाठी. इथं आलो, साहेबांनी इथंच बसलो मी, आणि साहेबांसंग डायरेक्ट साहेबांनी मला
जॉईन करण्यासाठी सांगितलं. सांगायचं तात्पर्य आहे की मी शिर्डीला गेले की दुसऱ्या दिवशीच मला जॉबची हे आली आणि मी आज 12 वर्ष इथं हे साईबाबाचं समोर दर्शन आहे. मी रोज दर्शन घेतो आणि साईबाबाची ह्याच्यात आहे तो खूप साईबाबाचे आशीर्वाद. महाराष्ट्रातील मी सर्व जनतेला संदेश देऊ इच्छितो की साईबाबा साक्षात आहेत, की जे आज देव मानतो आपण तो साक्षात घडलेलं आहे. तर सर्व जनतेने आणि धर्मनिरपेक्ष आहेत प्रत्येकाने साईबाबाचं दर्शन केलं पाहिजे आणि प्रत्येकाने श्रद्धा ठेवून त्यांचं हे केलं पाहिजे. तो एक बार शिरडी में मैं वैसे ही माथा टेक रही थी, मैं सोच रही थी किस भगवान को मैं मानूं, साईं बाबा जी को या गुरु गोविंद सिंह जी को. तो वहाँ से एक आदमी आया, वो उसने हमें मेरे हस्बैंड को एक वो फ़ोटो दिया गुरु नानक देव जी का शिरडी में, और वो बहुत रेयर फ़ोटो है, वो किसी के पास नहीं है. तो तब हमें इतना बिलीफ हुआ कि ये देखो भगवान एक ही हैं, ये वो साईं बाबा जी होए या गुरु गोविंद सिंह जी, गुरु नानक देव जी होए या रामचंद्र जी होए, जो भी होए एक ही भगवान है. तो फिर साईं बाबा जी के तो बहुत चमत्कार हुए हैं हमारी लाइफ में. तो अभी तो बस फिर तब से वो मैं हम लोगों के दिमाग में ये था कि हमारे यहाँ पे मूर्ति पूजन नहीं होती है, तो दिल में था कि हम क्या गलत कर रहे हैं या सही कर रहे हैं. इस विचार में हम लोग शिरडी गए और जब माथा टेक के निकल रहे थे तो एक द्वारका माई के पास में एक छोटी सी खिड़की होती थी जहाँ से बाबा दिखते थे. तो निकल के हम लोगों ने पूरी परिक्रमा की और वहाँ पे, अब आजकल बंद हो गया, वहाँ से माथा टेक रहे थे तो एक आदमी आया जो फोटोज़ बेचता था. तो वो भागते आया, बोले कि मुझे फ़ोटो बेचना है, मुझे बाबा का ये माथा टिकाने दो फोटो. उससे माथा टिकाया तो उठ के उसने मुझे 2 फोटोज़ दी. वो चारकोल से जब गुरु नानक देव जी मक्का गए थे, आपको स्टोरी पता होगा कि जब वो पैर मक्का की तरफ करके रखे थे तो सब जो उधर लोग थे उन्होंने बोला कि आपने भगवान की तरफ पैर कैसे किया. तो उन्होंने बोला कि ठीक है, जिधर भगवान नहीं है उधर पैर कर दो मेरा. तो जैसे उन्होंने उनका पैर हिलाया तो पूरा मक्का साथ साथ हिल गया. ये हिस्टोरिकल फैक्ट है. तो उस टाइम पे वो बैठे हुए थे और एक शेख ने चारकोल से उनकी फ़ोटो बनाई और उसका फ़ोटो जो है वो उसने मुझे वहाँ पे दी. वो हमने लेके जेब में रख ली. जब गाड़ी में वापस आ रहे थे तब हमको समझा कि ये बाबा का चमत्कार था ये बताने का कि गुरु सब एक है. ठीक है, किसी के भी आपको फील करने की ज़रूरत नहीं है. ये गुरु नानक देव जी की तरफ से, ये बाबा की तरफ से हमारे को ये सीख था कि तुम कुछ गलत नहीं कर रहे हो. और ये बहुत बड़ा एक चमत्कार था हमारी ज़िंदगी में. मैंने बाद में उसको गूगल पे पता किया तो इस तरह की फ़ोटो बनाई हुई थी जो अभी भी अमृतसर में है वो फोटो. मैं तो मतलब बचपन से ही शिरडी जा रहा हूँ. जब मैं 1-1.5 साल का था तब से ही हम शिरडी जा रहे हैं. तो हर साल हम लोग शिरडी जाते रहते हैं. तो मैंने एक दिन ऐसे ही बोला, मैंने बोला लोग बोलते हैं हमको साईं बाबा दिखते हैं, साईं बाबा दिखते हैं, हमको तो दिखे ही नहीं कभी, हम इतने सालों से जा रहे हैं, हमको कभी नहीं दिखे. तो द्वारका माई का एक पीछे के साइड वो ही रास्ता आगे खंडोबा मंदिर को निकलता है. तो उधर से हमने सोचा कि अभी आखिरी मतलब अभी निकल रहे हम पूना के लिए, तो एक बार जाके दर्शन कर रहे थे. वहाँ पे जब मैंने बोला, हमने दर्शन किया, हमको सामने साईं बाबा खड़े दिखे. और मैं मेरे को दिखे. मैंने पापा को पूछा, मैंने बोला आपको वहाँ पे कोई खड़े दिख रहे? उन्होंने कहा मुझे सामने साईं बाबा दिख रहे. मैंने मम्मी को पूछा, वो भी कह रहे. मेरी बहन भी थी, उनको भी उन्होंने भी बोला कि हमको सामने साईं बाबा खड़े दिख रहे. और सबको वही विजुअल दिखा. और फिर उसके बाद देखा कि उनका सिर ऐसे करके देख के ऐसे मुड़ा और ऐसे. तो मैंने पूछा तो सबने भी वही देखा. तो मतलब वो मेरी ये बहुत बड़ी चीज़ हो गई कि मतलब. और वहाँ पे हनुमान मंदिर है. तो जब से मैं 1-1.5 साल का हूँ, मैं तब से वहाँ जाके कम से कम 50 से 60 पुशअप मारता ही मारता हूँ. तो मतलब वो मैं ही मानता है कि मतलब मैं वहाँ पे जाऊँगा तो सब वहाँ पे दंडवत प्रणाम करते हैं, ये कहते हैं. मैं हनुमान मंदिर में हमेशा जाके दंडवत प्रणाम मतलब दंड मार के प्रणाम करता हूँ.